बॉयलर चिकन आहे 1 किलो. याची आहे ना मी आज OTG मध्ये तंदुरी करणार आहे. त्यासाठी आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आणि त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट, हळद, धणा पावडर, आगरी लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, व्हाईट विनेगर, चिकन तंदुरी मसाला, सोया सॉस हे सर्व टाकून झाल्यावर आहे ना मस्त मिक्स करून घेत आहे. आता सर्व पीसेसला आता मस्त मसाला लावून झालेला आहे. पीस सर्व असे थोडे थोडे आहे ना लांब लांब ठेवायचे. अशा पद्धतीने सर्व आता ग्रिलवर मी ठेवलेले आहेत. तूप घ्यायचे आणि तुपामध्ये आहे ना आपण चिरलेला लसूण मिक्स करून हे तूप आपण सर्व चिकनच्या पीसेसला लावून घेणार आहोत. मस्त गाईचा तूप ज्यामध्ये आपण लसणाचे बारीक तुकडे घातले होते ते सर्व आता चिकनला लावून झालेलं आहे. 15 मिनिटासाठी आपण असंच ठेवणार आहोत चिकन मॅरिनेट करायला आणि 15 मिनिटानंतर OTG मध्ये हे मी बेक करणार. 5 मिनिटानंतर OTG 10 मिनिटासाठी आहे ना प्रीहीट करत ठेवलेला आहे. OTG प्रीहीट झाल्यावर त्याच्यामध्ये हा चिकनचा ट्रे ठेवायचा आहे आणि 12 मिनिटासाठी 180 डिग्रीला मी चिकन मस्त बेक करून घेणार आहे. चिकन शिजायला आहे ना 15 ते 20 मिनटं लागणार आहे. त्यामुळे ना एकीकडे आता मी गावठी कोंबड्याचा रस्सा करायला ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकताय मस्त गावठी कोंबड्याचा रस्सासुद्धा झालेला आहे तयार. गरमागरम भातसुद्धा आता माझा होत आलेला आहे. आणि आहे ना आज माझं दळण पण संपलेलं होतं आणि अजिबात वेळ मिळाला नाही दळण टाकायला. त्यामुळे मी आज ना चपात्याच केलेल्या आहेत. 12 मिनटानंतर मी आहे ना OTGचं टेम्परेचर वाढवलं होतं 220 डिग्री आणि मग त्याच्यामध्ये आहे ना रॅकसुद्धा वरती ठेवलं होतं. त्याच्यामुळे मस्त क्रंचीपणासुद्धा आलेला आहे चिकनला. चिकन ग्रिलवर ठेवल्यामुळे तुम्ही बघू शकताय सुरुवातीला जे पाणी सुटतं आणि जे एक्स्ट्राचं तूप होतं ते ट्रेमध्ये जमा झालेलं आहे आणि चिकन मस्त ड्राय रोस्ट शिजलेला आहे. एकदम परफेक्ट झालेलं आहे. आजचा जेवणाचा बेत कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. गावठी कोंबड्याचा रस्सा, चिकन रोस्ट, चपाती आणि भात.